दर महिन्याला एक आढावा बैठक राजसाहेब आमची घेतात. मागच्या महिन्यातही घेतली होती, त्याप्रमाणे आजही बोलवली होती. त्यांनी विचारलं साधारण कसं कामकाज चाललं आहे, काय हर्डल्स येत आहेत, कुठे पक्षाची मदत लागेल का वगैरे, ह्या साधक बाधक चर्चा झाल्या. आणि ओव्हरऑल महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये आपला मनसेचा ठसा दिसला पाहिजे वगैरे, ह्या प्रकारच्या सूचना केल्या. पण या हार्डल्समध्ये कुठे ना कुठे निधी मिळण्याचं पण हार्डल्स आहे का, ते पण तुम्ही फेस करताय का? नाही, निधीच्या बाबतीत म्हणाल तर तो विरोधी पक्षांचा सगळ्यांचाच प्रश्न आहे. तो काय फक्त आमचा आहे अशातला भाग नाही. विरोधी पक्षांना सगळ्यांनाच त्यांनी अल्प एकदम निधी दिलेला आहे. त्यामुळे जो काही त्यावर निर्णय होईल तो सगळ्यांसाठी होईल, तो आमच्यासाठी होईल. यशवंत सर, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महापालिकेचे. जिकडे अजूनपर्यंत नालेसफाई सुरू नाही आहे, त्यात हे तोडफोड राजकारण सुरू असताना बघताय, काय मुंबईकरांना त्रास होत आहे का? मुळात तर सगळे प्रश्न असून असे उभे असताना ह्यांना तोडफोड आणि ह्या स्वतःच्या स्वार्थी राजकारणाची पडलेली आहे. लोकांची काही पडलेली नाही. आम्ही सभागृहात सगळे नगरसेवक वारंवार आणि ह्या सगळ्या लोकांच्या ज्या समस्यांचे जे प्रश्न आहेत ते वारंवार उठवतो आहे, पण त्याच्यावर फक्त ते ऐकतात आणि सोडून देतात. त्याच्यावर काही ॲक्शन प्लॅन होत नाही. याचं दुःख आहे, कारण ह्यांना स्वतःचा पक्ष फोडाफोडी, आमदार फोडाफोडी, खासदार फोडायचे, नगरसेवक फोडायचे, याच्यातच यांचा बराचसा काळ निघून जातो आणि लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही. मुंबई महापालिकेत सुद्धा असं ऑपरेशन टायगर होईल आणि जवळपास 50 असा आकडा होईल शिंदेच्या शिवसेनेचा. मनसेचे नगरसेवक असो किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक असो, संपर्कात असल्याचा किंवा संपर्कात केला जातो. ह्या सगळ्या खोट्या बातम्या आहेत. खरं तर असं काही नाही, कारण काल सभागृहात आम्ही सगळे एकत्र होतो. उद्धवजींचे नगरसेवकही आम्ही सगळे एकत्र होतो आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर काल चर्चा केली. असं कुठे काही वातावरण नाही. फक्त हे एक चुकीचा निरेटिव्ह सेट करण्यासाठी या रूमर्स सोडल्या जात आहेत, असं काही नाही आहे. असं हे सगळं साफ खोटं आहे आणि खोटा दावा आहे ना, मी सांगतो ना, खोटा दावा आहे. असं काही कॉर्पोरेशन लेवलला तरी असं काही नाही आहे. राज्यात कुठेही निवडणुका नाही आहेत, देशपातळी निवडणुका नाही आहेत, तरी देखील शिंदे गटाने ठाकरेंचे 6 नगरसेवक फोडले. तर आता ते पालिकेत देखील तोच पॅटर्न राबवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्या संदर्भात काही मला पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. आता पाशवी बहुमताच्या आधारावर अनेक प्रस्ताव ते असेच रेटून पास करत आहेत. कितीही विरोधकांनी विरोध केला तरी ते त्यांच्या बहुमताच्या मताला टाकून ते पास तर करतायत ना. त्यांना अजून कशाला हवं आहे? तर मला वाटतं महानगरपालिकेत कितीही त्यांनी असा काही प्रयत्न केला तरी तो काही सक्सेस होणार नाही. असं ते दावे करतायत ना, आमच्याकडून तरी असं काही नाही आहे ना. त्यांचे दावे करायचे ते काय आहे, त्यांना आता एक खासदारांचा जो विषय त्यांनी सक्सेस झाला त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जरा वाढलेला दिसतोय, म्हणून ते असे दावे करतायत. पण प्रत्यक्षात असं काही होणार नाही. हे तर राज ठाकरे साहेबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आता मी अधिक काय बोलणार. यशवंतजी, खऱ्या अर्थानं काल जेव्हा 6 खासदार एकत्र आले, त्यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हा पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरेंचं तेच भाषण पुन्हा एकदा जोकिंगली घेतलं की हे कुठलं कसं काय बोलतो. त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे होतं. चुकीचं बोलले. सोबतच जी काही वक्तव्य येत आहेत, संजय पाटील हे हाणामारीच्या वाशीपर्यंत येत आहेत. संजय राऊतांकडनं त्यांपासून उत्तर दिलं जात आहे. एक प्रकारे नगरसेवकांचं राजकारण सुद्धा यामध्ये पुढे येत आहे की जागा वाटपावरून नाही, तो ॲब्सोल्युटली तो खोटा विषय आहे की त्यावेळेला संजय दिना पाटलांनी स्वतःच्या मुलीसाठी काय प्रेस्टिज केलं होतं ते मला चांगलं माहिती आहे, कारण त्या प्रोसेसमध्ये मी होतो. खूप मोठ्या लेवलचं प्रेस्टिज केलं होतं. ते आत्ता जे बोलत आहेत ते सपशेल खोटं बोलत आहेत. आणि त्यांची मुलगी जी आहे ती काय एकटी बाहेर पडली ना तर तिचं डिस्क्वालिफाय होईल ती, कळलं का? त्यामुळे हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत असं काही नाही आहे. ते आता खोटं काहीतरी बोलत आहेत, नको त्या काहीतरी सिनेरिओ तयार करायचा प्रयत्न करतात. ॲक्च्युली तसं नव्हतं. त्यांनी खूप प्रेस्टिज केलं होतं स्वतःच्या मुलीसाठी. हो, नको होती. ती आमचीच जागा होती. आमच्या अनिशा ताई आहेत ना, जर तिथे अपक्ष राहून 8,000च्या वर मतं घेतात तर त्या पक्षातून राहिल्या असत्या तर मला सांगा ना किती भरघोस मताने आल्या असत्या. परंतु प्रेस्टिज त्यांनी केली होती, त्यात काही वाद नाही. आमच्या नांदगावकर साहेबांनाही विचारा ना, तेही प्रोसेसमध्ये होते तेव्हा. मी सांगितलं ना, त्या एकट्या बाहेर पडल्या तर ते डिस्क्वालिफाय होती.
त्यामुळे बोलायचं काय बोलायला बोलतायत ते मनापासून इच्छा कुठे आहे ती वडिलांनी दाखवून दिली आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.